चिंचिनात उभारलो मीनात, लाल चोळी अंगात गुलाल वांगात, गेलो पाटलाच्या घरी, पाटील म्हणतोय नाव घे मुली, नाव कशाचं हळदी कुंकवाचं, हळदी कुंकवान भरलं ताट, साहेब उभा राहत्यात, समय लावा 360. पूर्वी गाव आम्ही बैल 80च्या अगोदर बैल, त्यानंतर आमच्या गावचा विकास असू दे किंवा पुरा तालुक्यात किंवा जिल्ह्याचा विकास म्हटलं तरी त्यात काय वावगं ठरणार नाही. पुरा त्यांनी म्हणजे नंदनवन करून टाकलेला आहे. कोणतेही कामं असू दे किंवा काय असू दे, साहेबांनी कोणत्याही गट तर बैला नाही. माननीय मुश्रीफ साहेबांनी आमच्या कौलगे गावचं भावेश्वरी मंदिर आतलं सुशोभीकरण, फरशी, दरवाजा यासाठी त्यांनी 10 लाखाची मदत दिली होती. ते आमच्या गावचं काम त्यांनी केलेलं आहे. तसंच नदीकाठचं बसवेश्वर मंदिर आहे, त्या मंदिरासाठी 20 लाखाची मंजुरी त्यांनी केलेली आहे. शिवाय गावातील अंतर्गत रस्ते, हरिजनवाडा, गटार वगैरे ही सर्व कामं गावच्या विकासाच्या दृष्टीनं त्याने सर्व कामं ही केलेली आहेत. मुश्रीफ साहेबांच्या फंडातून आमच्या समाजासाठी समाज मंदिर झालेले आहे. तसेच थळाचे मंदिर देखील झालेले आहे. समाजातील स्त्रियांना पेन्शन चालू झालेले आहे. तसेच साहेबांच्या फंडातून गटारे, रस्ते अशी बरीच कामे झालेली आहे. साहेबांनी भरपूर आमच्या समाजाला प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही हे इथून पुढे देणार आणि अजूनही आहेत आमचा पाठिंबा. गावच्या विशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहेत, त्याच्या सुशोभीकरणासाठी ही त्यांनी मदत केलेली आहे. शेतातील रानातील वस्तीसाठी जलजीवन योजनेतून पाण्याची सुविधा त्यांनी मंजूर करून ते काम चालू आहे, पूर्ततेत आलेलं आहे. ते मला साहेबांनी श्रावण बाळांची पेन्शन चालू केली. माझी बहीण लाडकी योजना ही जी सुरू केली आहे, यामुळे तळागाळातल्या सगळ्या स्त्रियांपर्यंत ही योजनेचा लाभ तुर्तास पोहोचलेला आहे आणि याच्या माध्यमातून मी सर्वजणी महिला घरगुती खर्चासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी या गरजेसाठी उपयोग करून घेतो आणि या योजनेचा लाभ आम्ही सगळ्यांना मिळतो आहे. मुश्रीफ साहेब हे कुठल्याही गटताटाचा विचार न करता सर्व महिलांपर्यंत किंवा तळागाळातल्या सगळ्यांपर्यंत योजना आणण्याचं काम करतात. मुश्रीफ साहेब हे आम्हाला सर्वांना अगदी आपल्या घरातल्या व्यक्तीसारखेच वाटतात. अगदी सगळ्यांशी खेळीमेळीने वागत असतात व आम्हाला सगळ्या पद्धतीचे सहाय्य करतात. इथून पुढेही आम्ही साहेबांच्या पाठीशी असेच भक्कमपणे उभे राहणार आहे. मुश्रीफ साहेबांनी जी लाडक्या बहिणीची योजनेची जी सेवा चालू केली आहे ते अतिशय उत्तम आहे. त्यातून महिलांनी आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. जे मुश्रीफ साहेबांनी लालबावटेची स्कीम जे माध्यमातून राबवली आहे ती अतिउत्तम आहे. त्याच्यामुळं कामगारांना किंवा गरीब लोकांना भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांच्यामुळे भांडी म्हणा किंवा आपल्याला लालबावट्यासाठी जे लागणारा दवाखाना सगळे उपलब्ध केले. वैयक्तिक कामं, अपंगांच्यासाठी जे लागणारं साहित्य असतं ते अपंगाच्यासाठी साहित्य त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि शिवाय 2007-08 साली कौलगे गावात एक 20-25 एकरातील ऊस जळाला. त्यावेळेला त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांना ते आर्थिक नुकसान मिळवून दिलं. आता आमच्यासाठी बांधकाम योजना असू देत, श्रावण बाळ योजना असू दे किंवा आता भांडी वाटप, पेटी वाटप झाले. आता माझ्या मुलगीला 2-3 वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्तीचं काम असून देत करेक्ट टायमिंग टू टायमिंग वर्षाला त्यांची योजना आम्हाला लाभलेली आहे. भावीचरणी प्रार्थना करून सांगतो की इथून पुढे आम्हाला आमदार तेच हवे आहेत आणि ते निवडून येणारच, यात काही शंका नाही.